नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन 10 वर्षे झाली तरीही त्यांच्याकडे कामाचा हिशोब मागितला जातो। मग महाराष्ट्रातील जनता तुमचा 50 वर्षापासून भार वाहत आहे, तुम्ही त्यातील 5 वर्षांचा तरी हिशोब द्या, अशी टीका छत्रपती संभाजीनगरच्या सभेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केली। चंद्रपूर जिल्ह्यातील अतिमागास असलेल्या जिवती तालुक्यातील एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवीन पुस्तकांबद्दल नाराजी व्यक्त केली। तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही, कारण एका विषयासाठी 4 पुस्तके शोधावे लागतात। यापेक्षा आमचे जुने पुस्तकच छान होते आणि अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहित राहायचे का, असे तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय। पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या जनसायकल आणि इलेक्ट्रिक बाईक प्रणालीला नवीन मुंबईकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय। याबाबतचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी महापालिकेने आणखी 40 किलोमीटर नव्या सायकल ट्रॅकचे नियोजन केले असून शहरातील कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणि पर्यावरणपूरक दळणवळण व्यवस्था निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे। नवीन सायकल मार्गिका तयार झाल्याने अधिकाधिक नवीन मुंबईकरांना याचा लाभ घेता येणार आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विशाल पाटील अथवा चंद्रहार पाटील यांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत। त्याची अधिकृत घोषणा 8 दिवसात होण्याची चिन्हे आहेत। स्वाभिमानी संघटना महाविकास आघाडी सोबत येणार असल्याचे हातकणंगलेची जागा त्यांच्यासाठी सेनेने सोडली, दुसरी कोल्हापूरची जागा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी सोडावी लागणार आहे, कारण हाताच्या चिन्हावर लढण्याची महाराजांची इच्छा आहे। सेनेने यामुळे ही जागा काँग्रेसला सोडण्याचं मान्य केलं आहे। सातारा तालुक्यातील शिवथर गावच्या हद्दीत धनगर वस्तीत अचानक एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्री उशिरा हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या झाडावर चढून बसला। तत्काळ याची माहिती वन विभागाला देण्यात आली। घटनास्थळी वन विभागाने कर्मचारी पाहणी करत असताना बिबट्याने झाडावरून पुन्हा शेतात घेऊन टाकली। यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले। शिवथर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्रीच्या वेळी कोणीही शेतामध्ये जाऊ नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले। शासनाच्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या कामकाजाची पाहणी आणि मूल्यांकन करण्यासाठी मूल्यमापन समितीच्या जिल्हास्तरीय पथकाने छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी गावात 4 तास पाहणी केली। उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे सचिव राजेंद्र देसले यांच्यासह जिल्हास्तरीय समितीचे 11 जणांचे पथक जरंडीला दाखल झाले होते। या पथकांनी ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, परिसर स्वच्छता आदी गोष्टींची पाहणी करून गावाच्या स्वच्छतेचा आढावा घेतला। यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, सरपंच स्वाती पाटील आदींनी गाव स्वच्छतेची माहिती समितीला सादर केली। भंडारा शहर आणि जिल्ह्यात फायनान्स बँका, पतसंस्थांच्या कर्जाच्या ओझ्याखाली आणि रिकव्हरी एजंटच्या दबावामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असून शासनाने सामान्य लोकांचेही कर्ज माफ करावे अशी मागणी करत धार्मिक एकता ट्रस्टतर्फे निशुल्क कर्जमुक्ती भारत अभियानांतर्गत बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। कर्ज वसुली करता रिकव्हरी एजंट आरबीआयच्या नियमानुसार वसुली करत असून ते दमदाटी, जबरदस्तीचा मार्ग वापरतात। त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे। याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। आज भंडारा गोंदिया लोकसभाची जी जनता आहे, कर्जाबाई खूप आत्महत्या करत आहे आणि यासाठी आम्ही आपल्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांना म्हणजे आत्महत्या करताना बघू शकत नाही। म्हणून आम्ही सरकारकडून माग करत आहोत की ज्या पद्धतीनं मोठे मोठे उद्योगपत्यांचा कर्ज माफ करण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीनं आमचे जे लोकसभाची जनता आहेत आणि पूर्ण भारताची जनता आहेत त्यांचाही कर्ज माफ करा। जर ते नाही करत असतील तर या जनतामधूनच आम्ही प्रतिनिधी निवडून सदनमध्ये पाठवू आणि तेच आपला कर्ज माफ करतील।
युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू युद्ध दिवसेंदिवस भयंकर होत चाललंय. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच पाश्चिमात्य देशांना इशारा जाहीर केला होता. तर त्यांनी युद्धात युक्रेनला मदत करणे सुरूच ठेवल्यास त्यांच्या देशात घुसून हल्ले केले जातील. दरम्यान युक्रेनने पुतीन यांना मोठा झटका दिलाय. युक्रेनच्या नौदलाने अब्जावधी किमतीची रशियन युद्धनौका काळ्या समुद्रात नष्ट केली आहे. युक्रेनने वॉरशिप उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केलाय. मर्डर मिस्ट्रीवर आधारित असणाऱ्या मर्डर मुबारक या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. ट्रेलर मधील डायलॉग्स आणि सीन्सने अनेकांचं लक्ष वेधलंय. नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मर्डर मुबारक या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आलाय. 15 मार्चला हा चित्रपट नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्च पासून धरमशाला येथील HPCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. टीम इंडियाला देखील मालिका 4-1 ने जिंकायची आहे. हैदराबादमधील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले आणि सलग 3 सामने जिंकून मालिका जिंकली. आता 5वा सामना धरमशाला येथे होणार असून यामध्ये टीम इंडियाचे 8 खेळाडू पदार्पण करणार आहेत. वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.